28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। या अपघातात अजित पवारांसह विमानातल्या 5ही प्रवाशांचा मृत्यू झाला। त्याच दिवशी अपघाताची चौकशी करण्यासाठी AAIB याचं पथक दाखल झालं होतं। त्यानंतर या चौकशीचा प्राथमिक अहवाल नेमका कधी येणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता। त्यातही अजित पवारांचा अपघात आहे की घातपात अशा शंका सुद्धा उपस्थित केल्या जात होत्या। त्यामुळे साहजिकच AAIBच्या अहवालात नेमकं काय समोर येणार हे प्रचंड महत्त्वाचं होतं। आज बरोबर अजितदादांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला असतानाच AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। यामध्ये विमानाचा ब्लॅक बॉक्स, पायलट्स आणि ATCचं संभाषण आणि अपघाताच्या कारणांबद्दल सुद्धा खुलासे करण्यात आलेले आहेत। पण अपघात नेमका झाला कसा? पायलट्सला आधी विश्रांती मिळाली होती का? पायलटच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेमका काय आलाय? लँडिंगच्या वेळी व्हिजिबिलिटी नेमकी किती होती? अहवालातनं कोणकोणत्या आणि काय काय गोष्टी समोर आलेल्या आहेत पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB करतंय। त्यांनी महिनाभरानंतर या अपघाताचा प्रिलिमिनरी रिपोर्ट सादर केलाय। त्यात मांडलेल्या गोष्टी या एक एक करून समजून घेऊयात। तर अजितदादांच्या अपघातानंतर विमानात 5 लोक होते की 6 याबद्दल वेगवेगळ्या शंका घेतल्या जात होत्या। पण AAIBनं आपल्या अहवालात विमानामध्ये 5च प्रवासी असल्याचं कन्फर्म केलेलं आहे। तर अपघात हा 8:46 झाला होता। ज्या विमानातनं अजित पवार उड्डाण करत होते त्या विमानामध्ये बिघाड असण्याबद्दल सुद्धा शंका विचारण्यात आल्या होत्या। पण AAIBच्या अहवालात 26 जानेवारीला हे विमान मुंबई सुरत मुंबई असा प्रवास करून आलं होतं। त्यानंतर 27 जानेवारीच्या मध्यरात्री हे विमान मुंबईच्या विमानतळावर दाखल झालं तेव्हा विमानाच्या पायलट्सने यामध्ये कुठलाही बिघाड जाणवला नाही असं सांगितलं। सोबतच पोस्ट फ्लाइट इन्स्पेक्शन मध्ये सुद्धा विमानात कोणताही तांत्रिक बिघाड सापडला नव्हता। 27 जानेवारीच्या संध्याकाळी 7:30 वाजता मुंबईमधनं बारामतीला जाण्यासाठीचं कन्फर्मेशन मिळालं होतं। त्यानंतर बारामती विमानतळाच्या ऑथॉरिटीकडनं लँडिंगसाठीची परवानगी घेण्यात आली आणि त्यानंतरच 28 जानेवारीला सकाळी या विमानाचं मुंबईतनं उड्डाण झालं। त्यावेळी दोन्ही पायलट्स आणि फ्लाइट अटेंडंट हे सकाळी 7:09 विमानाजवळ पोहोचले। त्यांनी 2 वेळा विमानाचं इन्स्पेक्शन केलं। विमानाचं टेक ऑफ वेट हे 19,603 LBS होतं। ते 21,500 LBS पेक्षा कमी असणं गरजेचं असतं। तर विमानात 5,000 LBS इतकं इंधन होतं, ज्याची मर्यादा 6,000 LBS पर्यंत असते असे या अहवालात नमूद करण्यात आलंय। या प्राथमिक अहवालात AAIBनं दोन्ही पायलट्स बद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। मुख्य पायलट असलेले कॅप्टन सुमित कपूर यांनी अपघाताआधीचे 24 तास फ्लाय केलं नव्हतं, तर त्यांना 34 तासांची विश्रांती ही मिळालेली होती। तर कॅप्टन शांभवी पाठक यांनी अपघाताच्या आधी 9 दिवस फ्लाय केलं नव्हतं, त्यामुळे दोघांना पुरेशी विश्रांती मिळाली होती। पण यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे पायलटने दारू प्यायली होती का? रोहित पवारांनी कॅप्टन सुमित कपूर यांना दारू पिण्याची सवय असल्याचा गंभीर आरोप केला होता। पण सुमित कपूर आणि शांभवी पाठक या दोघांचीही फ्लाइट टेक ऑफ होण्याआधीची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट ही झालेली होती। दोघांची ही टेस्ट निगेटिव्ह आली होती। त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आले होते आणि संबंधित ऑथॉरिटीजला त्यावेळेस पाठवण्यात आले होते। विमानानं मुंबईतनं घेतलेलं टेक ऑफ, विमानाचा पुण्यापर्यंतचा प्रवास यामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती। पुणे ATSच्या हद्दीतनं विमान पुढे गेल्यानंतर बारामती ATSच्या कॉन्टॅक्टमध्ये येईपर्यंत सगळं काही सुरळीत होतं असं अहवालात म्हणण्यात आलंय। पण त्यानंतर अपघात झाला तेव्हा काय घडलं आणि अपघात कसा घडला? तर यामध्ये मेन फॅक्टर होता तो दृश्यमानतेचा। याबाबत अहवालात असं नमूद करण्यात आलंय की अपघाताच्या दिवशी बारामती टॉवरवर अधिकृत ATCचा अधिकारी नव्हता, तर एका फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा ग्राउंड इन्स्ट्रक्टर बसला होता। तोच पायलटशी संपर्कात होता आणि त्यांना लँडिंगसाठी मदत करत होता। विमान हे बारामतीकडे येत असताना पायलट्सने विचारलं की सध्या दृश्यमानता किती आहे? आजूबाजूच्या ठरवलेल्या ओळखीच्या इमारती किंवा खुणा म्हणजे व्हिजिबिलिटी मार्कर्स पाहून ग्राउंड इन्स्ट्रक्टरने सांगितलं की दृश्यमानता 3000 मीटर आहे। त्यानंतर लँडिंग क्लिअरन्स देताना ग्राउंड इन्स्ट्रक्टरने सांगितलं की वारा शांत आहे। पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे VFR म्हणजेच व्हिज्युअल फ्लाइट रूल्स नुसार फ्लाइट लँडिंगसाठी किमान 5,000 मीटर म्हणजे 5 किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असते। पण लँडिंग वेळी दृश्यमानता फक्त 3,000 मीटर होती। याचा अर्थ लो व्हिजिबिलिटी असताना लँडिंगचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे लो व्हिजिबिलिटी हे अजितदादांच्या विमान अपघाताचं एक कारण आहे असं AAIBच्या प्राथमिक अहवालातनं समोर आलेलं आहे। त्यानंतर AAIBच्या प्राथमिक अहवालात बारामती विमानतळाबद्दलच्या सुद्धा काही त्रुटी या समोर आलेल्या आहेत। यानुसार बारामतीचं एअरपोर्ट हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड आहे।
इथं विंड सॉक्स म्हणजे वाऱ्याची दिशा ओळखणारे झेंडे किंवा कापड सोडून कोणत्याही नेव्हिगेशनल एड्स नाहीयेत, पण ते सुद्धा रनवे 29च्या दिशेने आहेत. पण रनवे 11 म्हणजे जिथं अजितदादांचं विमान लँड झालं होतं तिथं हे विंड सॉक्स सुद्धा नाहीयेत. रनवे 11चा एक एंड हा टेबल टॉप आहे, त्याच्या शेजारीच दादांचं विमान कोसळलेलं आहे. आता या अहवालातनं हे सुद्धा समोर आलंय की बारामती विमानतळावर स्वतःची कायमस्वरूपी एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग टीम नाहीये. म्हणजेच विमान अपघात झाला तर ताबडतोब धावून येणारी इन हाऊस फायर ब्रिगेड तिथं नाहीये. चार्टर्ड किंवा खासगी फ्लाईट येणार असेल तर विमानतळ व्यवस्थापन आधी विनंती करतं. त्या विनंतीवरनं बारामती नगर परिषद ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन सेवा पाठवते. ज्या रनवेवरती दादांचं विमान लँड होण्याचा प्रयत्न करत होतं त्या रनवेचं शेवटचं डांबरीकरण किंवा रिकार्पेटिंग हे मार्च 2016 मध्ये झालेलं. त्यानंतर रनवेचं डांबरीकरण पुन्हा झालेलंच नाहीये. आता याचा परिणाम काय होतो तर रनवेवरच्या पांढऱ्या मार्किंग लाईन्स फिकट झालेल्या आहेत. रनवेवरती सुटे दगड किंवा लूज ग्रॅव्हल साठलेले आहेत. याचा अर्थ रनवेची देखभाल ही व्यवस्थित झालेली नाहीये आणि मार्किंग सुद्धा स्पष्ट दिसत नाहीयेत. आता हा मुद्दा सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या अहवालात पायलट आणि एटीसी टॉवरचं संभाषण सुद्धा नमूद करण्यात आले. त्यानुसार 2 वेळा लँडिंगचा प्रयत्न झाला. पहिल्या वेळी पायलटनं गो अराउंड केलं होतं. मुळात या विमानानं मुंबईवरनं 8:09 उड्डाण केलं. पुणे एटीसीशी संपर्कानंतर ते बारामतीकडे वळलं. 8:19 पायलटने बारामती टॉवरशी पहिला संपर्क केला. 8:27 30 मैल अंतरावरती असल्याचं कळवलं. एटीसीनं 10 मैलांवर आल्यावर कळवा असं सांगितलं. टॉवरने QNH 1020 दिलं. वारा शांत असल्याचं सांगितलं. पहिल्यांदा विमानानं रनवे 29 मागितला आणि नंतर पुन्हा रनवे 11 वापरण्याची विनंती केली. 8:31 पायलटनं सध्याची दृश्यमानता विचारली. त्यावरती एटीसी कडनं उत्तर आलं 3 किलोमीटर. तरी सुद्धा विमानानं अप्रोच हा सुरूच ठेवला. 8:36 पहिल्या प्रयत्नात गो अराउंड केला. त्यानंतर दृश्यमानता कमी असून सुद्धा दुसरा अप्रोच केला गेला. त्यानंतर 8:43 55 सेकंदांनी पायलटने फील्ड इनसाइट सांगितलं. त्यानंतर टॉवरने लँडिंग क्लिअरन्स दिला. मग 8:44 13 सेकंदांनी कॉकपिट मधनं शेवटचे शब्द आले, ओ शिट ओ शिट. त्यानंतर काही क्षणातच विमान रनवे 11च्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावरती आदळलं. विमान आधी झाडांना धडकलं आणि नंतर खालच्या भूभागावरती कोसळलं आणि विमानाने पेट घेतला. आता AIBच्या अहवालामध्ये विमानाचा अपघाताआधीचा रूट हा सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यात जेव्हा विमानाने पहिल्यांदा गो अराउंड केलं तेव्हाचा रूट हा नॉर्मल होता, पण दुसऱ्या लँडिंग अप्रोचच्या आधी विमान वॉबल झाल्याचं दिसून येतं. CCTV फुटेजनुसार विमान हे उजवीकडे बँक झालं होतं. प्रिलिमिनरी क्रॅश पॉइंट हा रनवेच्या पातळीपेक्षा खालच्या भागात होता. हे विमान पूर्णपणे जळालं. तर विमानात असलेल्या प्रवाशांचा मृत्यू मल्टिपल इंजुरीज आणि बर्न इंजुरीजमुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समधून समोर आलेलं आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं नेमकं काय झालंय. तर या अहवालात नमूद असल्यानुसार विमान हे अपघातानंतर पेटलं होतं. त्यामुळे SSFDR म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि SSCVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे उष्णतेमुळे डॅमेज झालेले आहेत. त्यामुळे साध्या पद्धतीने डेटा हा काढता येणार नाही. FDR हा AIBच्या नवी दिल्लीतल्या लॅबमध्ये तपासला गेलेला आहे. त्यातनं रॉ डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आला. म्हणजे विमानाची उंची, वेग, इंजिनची माहिती असा टेक्निकल डेटा मिळालेला आहे. तर CVR हा आगीमध्ये खराब झाला. पण हा CVR हनीवेल या कंपनीचा असल्यामुळे त्याचा डेटा काढण्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा या त्या कंपनीकडेच उपलब्ध आहेत. त्यामुळे ICAOच्या Annex 13 नियमानुसार मॅन्युफॅक्चरर देशाकडनं मदत मागण्यात आलेली आहे. म्हणजेच FDRचा डेटा भारतात काढला गेलाय तर CVRचा डेटा काढण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली जाते. थोडक्यात काय तर विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स उष्णतेमुळे जळाले होते, पण एकाचा डेटा मिळालेला आहे आणि दुसऱ्याचा डेटा मिळवण्यासाठी मदत घेतली जाते. आता या प्राथमिक अहवालाचा सगळा निष्कर्ष सांगायचा झाला तर हवामानाची अपुरी माहिती देणारी सुविधा, कमी दृश्यमानता म्हणजेच लो व्हिजिबिलिटी, रनवेची स्थिती, ATCची अनकंट्रोल्ड रचना आणि निर्णय प्रक्रियेतली आव्हानं अशी सगळी कारणं एकत्रितपणे अजितदादांच्या विमान अपघातासाठी कारणीभूत आहेत. पण अर्थात हा प्राथमिक अहवाल असल्यानं अंतिम अहवालातनं नेमकी काय कारणं स्पष्ट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण AIBच्या प्राथमिक अहवालाबद्दल, त्यातनं पुढे आलेल्या कारणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.